हॅलो हॅलो हॅलो, हिमाचलच्या खूप एक्साइटिंग फर्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. चला, सगळ्या मिरर्समध्ये स्वतःला बघत चालली. सगळ्या मिरर्समध्ये स्वतःला बघत चालली. स्वतः आम्ही चंदीगड रेल्वे स्टेशनला उतरलोय. बस स्टँडला जायचं आहे आम्हाला, कारण आम्ही इथून मनालीला बसने चाललोय. किती केओटिक आहे दाखवते तुम्हाला. आधी ऑटो फिगर आउट करायची आहे, कारण इथून बस स्टँडला रिक्षाने जायचं आहे. आम्ही आता चंदीगड बस स्टँडला आलो. इथल्या एका कंडक्टर काकांना मी विचारलं कि मनाली के लिए कहाँ पे बस मिलेगी, तर ते बोलले आगे जहाँ पे सबसे ज़्यादा भीड़. काय माहिती आता कुठे सबसे ज़्यादा सिचुएशन. हाँ, मनाली का टिकट कितना है सर? मनाली का टिकट कितना है? 11:30 बजे. कितना टिकट है उसका? सो चंदीगड बस स्टँडला आल्यानंतर इथे ते 17 आणि 18 नंबरचा खांब आहे, तिथे छोटंसं काउंटर आहे. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की मनालीसाठी 670 रुपीज पर पर्सन तिकीट आहे, आणि त्यांच्याकडे गुगल पे पण होते. The next day. समोर पण बघा. चला पुढे. पण हे तितकं असं झूम इन होईल का? नाही होणार. कसं दिसत असेल? चांगलं. माझी किती फ्रेम दिसते बघा. हॅलो हॅलो हॅलो, हिमाचलच्या खूप एक्साइटिंग फर्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही आलोय मनालीमध्ये, आणि आत्ता आम्ही मनाली लोकल साईट सीइंग करायला चाललोय. मी खूप एक्सायटेड आहे या ब्लॉगसाठी, कारण आम्ही हिमाचल याआधी कधीच एक्सप्लोअर नाही केलेलं. आत्ता आम्ही लोकल साईट सीइंग करणार आहोत. आमचं हॉस्टेल ओल्ड मनालीमध्ये आहे. सो तिथून मनू टेम्पल, हिडिंबा देवी टेम्पल, मॉल रोड हे सगळं ऑलमोस्ट वॉकिंग डिस्टन्सवर आहे. काल रात्री तर काहीच दिसत नव्हतं, खूप अंधार होता. पण आता ही सगळी पाईनची झाडं, स्नो माउंटन्स वगैरे सगळं दिसतंय. मी दाखवते तुम्हाला. आमचं इथे कुठेतरी हॉस्टेल आहे वरती, आणि ओ माय गॉड किती छान दिसतंय. आणि काल रात्री आम्ही हे रिव्हर साईड असलेलं जे कॅफे दिसते, इथे आम्ही डिनरसाठी आलेलो. एक्साइटमेंट दिसत असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर, कारण आम्ही फर्स्ट टाईम हिमाचल आलो आहे. आणि काल रात्री आम्ही जेव्हा मनालीमध्ये पोहोचलो, खूप अंधार होता आणि काहीच दिसत. आता माझ्या पाठी दिसतंय तुम्हाला, किती छान दिसतंय सगळं. सो दम लागेल एका जागी उभं राहून बोलते. सो आम्ही काल रात्री जेव्हा आलो तेव्हा खूप अंधार होता, मला काहीच दिसत नव्हतं. आम्ही हॉस्टेलला गेलो, चेक इन केलं,
आणि रात्री थोडी पण ताकद नव्हती. मला असं वाटत होतं की आम्ही मेस करण्याच्या आधी दाखवायला पाहिजे रूम, पण मी नंतर चेकआउट करताना दाखवेन. आता सकाळी पण मी शूट करणार होते, पण आम्ही सगळा पसारा करून ठेवला आहे आणि तसेच निघालो. पण आम्ही जरी हॉस्टेलला स्टे करत असलो तरी आमची प्रायव्हेट रूम आहे. दोघांचे डॉर्मचे पैसे जेवढे होत होते त्याच्यापेक्षा 40 रुपये जास्त होतं फक्त प्रायव्हेट रूम. सो आम्ही प्रायव्हेट रूम केली आहे. आता आम्ही हिडिंबा देवी टेम्पल चाललो आहे. या स्टेअर्सवरून जायचं आहे पुढे. इथून मी मला व्ह्यू दाखवते किती सुंदर आहे. स्वतः मी टेम्पलमधून बाहेर पडतोय. खूप गर्दी होती. मी तुम्हाला दाखवलं मग अशी की किती मोठी लाईन होती. मला आता मनुदेवी टेम्पल जायचं आहे. चल सो आम्ही आता मनुदेवी टेम्पल चाललो. आमच्या हॉस्टेलपासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हिडिंबा देवी टेम्पल जाऊन आलो आम्ही. खूप रश होती. मला एक्सपेक्टेड नव्हतं इतकी गर्दी होती तिथे. फार वेळ गेला दर्शनासाठी, पण अदरवाईज तिथली वाईब खूप छान आहे. एकदम वाईल्ड फील आहे तिथे. असं वाटतं आपण एकदम जंगलात कुठेतरी आलो. छानच वाटतं ओव्हरऑल. सो आम्ही आता मॉल रोडवरून खाली चालत आलो आणि असंच मी मॅपवरती जेव्हा बघितलं जी बियास नदी आहे ती मॉल रोडपासून जवळ दाखवतात. मी त्यांना विचारलं तिथल्या ऑटोवाल्या दादांना की नदीजवळ जाऊन बसता वगैरे येतं का, तर ते बोलले की इथून जवळ अशी जागा नाही आहे, थोडं चालत जावं लागेल पुढे. सो आम्ही खाली इथून म्हणजे इथून पाठवून माझ्या आता मागे दिसतच रे बघ हे स्कार्फ उडते पकडा. सो खाली उतरून आम्ही मेन रोडला आलो जिथे आम्हाला बसने सोडलं होतं. सो इथे आल्यानंतर मके बसणाऱ्या एका दादांना मी विचारलं की कुठून जाऊ शकतो. हां इथे बसने. सो त्यांनी सांगितलं की इथे पुढे एक मंदिर आहे, हेच मंदिर वाटतं. ते बोललेले की याच्याजवळ जाऊन म्हणजे इथे जागा आहे थोडं खाली उतरून बसायला नदीजवळ. सो आम्ही आता तिथे जाऊन बघतोय. मी शक्तिमान की गाडीवाला. हां तेच. मला भूक लागले. सो इथल्या एका लोकल दादांना परत मी एकदा विचारलं तर नदीजवळून नाही आहे रस्ता. असं होतं कधी कधी. इट्स ओके. सो त्यांनी आम्हाला सांगितलं थोडं पुढे एक पोल दिसतोय लाईटचा, त्या पोलच्या इथून लेफ्टनी खाली जायचं असं ते बोलले. आम्ही नदीजवळ जातो आहे आणि इतकं छान दिसत आहेत डोंगर. वाव
सो ही आहे ब्यास नदी आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तिथून खाली उतरायला जागा आहे. आम्ही इथे पोहोचलो आहे, पण एकदम नदीजवळ आपण इथे कुठे जाऊन बसू नाही शकत. इथे बोर्ड लावलेला आहे, हा अलाव नाही आहे असं ह्या दादांनी पण सांगितलं. खाली जायला 5000 का चलान कट्टा आहे असं बोललेत ते आम्हाला. सो आपण आता इथूनच बघूया जे काय आहे ते. पण छान दिसतंय. नदीचा आवाजच इतका छान वाटतो ना ऐकायला. सो आम्ही आता हॉस्टेलकडे परत चाललेलो आणि ओल्ड मनालीकडे जाणारा वरती हा जो ब्रिज आहे, हा माझ्या मागे जो दिसतोय तो, इथून पण खाली उतरता येत आहे हे मला माहिती नव्हतं. आम्ही आता नोटीस केलं. सो आम्ही आता नदीजवळ जातो. इथे आपण जाऊ शकतो. इथे कॅफे पण आहे. किती गोड. आणि हा ओल्ड मनाली ब्रिज आहे. इथे आम्ही काल गेलेलो इव्हनिंगला. हा ऑलमोस्ट एवढा डोंगर चढलोय आम्ही. तिथे कोणी नाही. मला या गाडीवरून उतरता पण येत नाही व्यवस्थित. बॅग्सची हालत बघा. ज्यांनी रेंटवर दिली ते दादा चांगले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं पिशवीला आवाज आला तुमच्याकडे कवर नसेल तर. तरी धूळ बघा. आता ट्रेक सुरू करतोय. 10च मिनिटं झाली असतील. की थकायला होतंय बेकार. आणि हे टेंट्स जे आहे तिथे स्टेचा ऑप्शन पण आहे. श्वास पुरत नाहीये पण छान वाटतंय. कॅमेरा जस्टिस नाही देऊ शकत. मंदिर दिसलेलं आहे. मंदिरात जाऊन आलो.